शेतकरी कार्यशाळा फसलटेक प्रायव्हेट लिमिटेड जळगाव व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने कांदा रोपवाटिका बनवण्याविषयी शेतकऱ्यांची शेती कार्यशाळा। आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक माननीय श्री डॉक्टर केदारजी थेपडे साहेबांना विनंती करतो, साहेब आपण प्रथमतः प्रास्ताविक आजच्या कार्यक्रमाचं करावं। दिनेश पाटील सर, मी पहिल्यांदाच मागच्या वेळेला दिनेश पाटील सरांना ऐकलं आणि त्यांनी इतकं सोपं केलं की ते माझे आवडते झाले। म्हणतात ना की दिनेश पाटील सरांना ऐकावं आणि शेती करावी। आजचं प्रयोजन असं आहे की आता आपण कांद्याकडे जातो आहे आणि जेव्हा आम्ही बाहेर जातो इंटरनॅशनल लेवलला 80 mm 100 mm एवढे कांदे बघतो आणि त्यांचे रेट आपल्यापेक्षा डबल असतात। म्हणजे इंडियन कांद्याला रेट जो असेल त्याच्यापेक्षा ऑस्ट्रेलियाच्या कांद्याला डबल रेट असतो। याच प्रेरणेतनं मी सीडलेस वॉटरमेलन इंडियापर्यंत आणलं। आता मला ह्या कांद्याला न्याय द्यायचा आहे। पण कांद्याला न्याय द्यायचा म्हणजे काय द्यायचं? मग कांद्यामध्ये सगळ्यात या लोकांनी जे मला सांगितलं की सर हा मर रोग खूप आम्हाला अडचणीचा आहे आणि या मर रोगामुळे आमचं सगळ्यात मोठं कांद्याचं नुकसान होतं आणि दुसरं आहे थ्रेप्स, तुडतुडा। या दोन लोकांसाठी जर तुम्ही काही करू शकला, दोन गोष्टीसाठी, तर आमचं नक्कीच उत्पन्न वाढेल। आज आपण ऐकणार आहोत सचिन महाजन सरांना की मर रोग म्हणजे काय आहे आणि त्याची किती भीती आहे आणि त्याच्यामुळे नुकसान कसं होतं। गोलू सरांना मी विनंती करेल की आम्ही कांद्या विकताना गोलू भाऊंकडे जातो आणि आम्ही म्हणतो की सगळ्यात जास्त रेट भेटावा। आता मी पण व्यापार केला आहे, बस तुमचा कांदा चांगला असेल, साईज चांगली असेल, कडक असेल आणि शायनिंग असेल तर 50 पैसे 1 रुपये कोणीही आम्हालाही जास्त देतं। म्हणजे रायपूर को जाने के बाद में गाड़ी किसकी खाली होती है, जिसका माल चमकता है। मग आपल्याला वाटतं गोलू भैयानी भाव जास्त द्यावा, पण मग गोलू भैयाला काय पाहिजे? मग आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ की बॉस आपलं उत्पन्न कसं वाटतं। आणि या सगळ्यांवर म्हणजे मी तुम्हाला आजही सांगतो छाटी ठोकपणे, आज आमचे भोकरे साहेब नाही आहेत, त्यांनी ही प्रेरणा दिली आहे मला। सर त्यांच्या रिटायरमेंट पर्यंत म्हणजे बहुधा फेब्रुवारी 1 ला भोकरे सरांची रिटायरमेंट आहे आणि आपल्याला भोकरे सरांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून सर जसं म्हणतील तसं शेती करतो आहोत आणि आमचं कॉस्ट जी आहे म्हणजे आपली गुंतवणूक आहे, जो खर्च आहे तो किती आम्ही कमी केला आणि आम्ही किती उत्पन्न वाढवलं आणि तो सरांचा सगळ्यात चांगला सेंड ऑफ असेल। सरांनी विश्वास म्हणजे पूर्ण सांगितलं की तुम्ही फक्त दिनेशला ऐका, दिनेश सांगतो तसं करा आणि तुम्हाला उत्पन्नात कमीत कमी 25 ते 30% उत्पन्न वाढेल एवढी त्यांनी गॅरंटी दिली आहे। मला वाटतं की आपण आता सगळ्यांना ऐकूया आणि सरांचं जे काही म्हणणं आहे ते स्ट्रिक्टली पाळूया। त्याच्यानंतर कोणती अडचण आली तर फसलटेक कडनं कोणी ना कोणी तुम्हाला व्हिजिट पण देईल। सांगितलं की नमस्कार कसं आहे, कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर आपली उपस्थिती ही पहिल्या नमस्कारावर पण बरीच अवलंबून असते। आपण इथे आहोत सगळेजण, बरोबर। तर सर्वात प्रथम आडावत गावातील आणि परिसरातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी फसलटेक ॲप व कृषी विभाग आणि आपलं नूतन ज्ञान मंदिर यांच्या वतीनं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि कुठल्याही औपचारिकता न ठेवता सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं आपण आपल्या कांदा पिकाच्या रोपवाटिकेच्या प्रवासाकडे या ठिकाणी जाऊया। सर आपण जे म्हटलं की आपण 200-300 लोकांना कॉल केले पण उपस्थिती कमी, पण सर खऱ्या अर्थाने जेवढे लोक इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर किंवा त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्यांचे जे हावभाव आहेत की मला हे कांदा पीक समजून घ्यायचंय, शिकून घ्यायचंय। कारण इथे काही शेतकरी बांधव हे 25 वर्षापासून 30 वर्षापासून 40 वर्षापासून कांदा करतायत सर। म्हणजे आर्यनदादाचं वय किंवा माझं जे वय असेल त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असलेले कांदा उत्पादक शेतकरी आपल्या आडावत गावात आहेत, परिसरात आहेत, बरोबर। हे सगळं काही असताना पूर्वी सगळं सुरळीत चालू होतं। मात्र मागच्या 10 वर्षापासून जर आपण कुठल्याही शेतकरी बांधवाला जर कांद्या पिकाच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही पिकाच्या बाबतीत एक प्रश्न विचारला की दादा तुमची शेती तुम्हाला परवडते का, तर इकडून प्रश्न येण्याच्याच आधी मान अशी हलते की परवडत नाही। आणि हे वास्तव आहे की शेती आता सध्या परवडत नाही, बरोबर। मग ही जी शेती आहे ही परवडत नाही, तर ही शेती का परवडत नाही हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल। मागच्या मीटिंग मध्ये बहुतेक आपण डायरेक्ट किडींपासून सुरुवात केली होती, पण कसं असतं की बेसिक मुद्दा जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही की असं का होतंय की माझा
पूर्वी सर 25 वर्षापूर्वी जेव्हा आमचे वडील आजोबा शेती करायचे तेव्हा आमच्या शेतीचा उत्पादन खर्च कसा होता? कमी आणि उत्पन्न जास्त होते, सगळ्यांना मान्य. पण आजची परिस्थिती काय झाली? उत्पादन खर्च जास्त झाला आणि उत्पन्न कमी, म्हणजे ती दरी वाढत चालली. आणि म्हणून आपण सगळेजण म्हणतो की आपल्याला आपली शेती परवडत नाही. आताच आदरणीय सचिनदांनी सांगितलं की आमच्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल. गोलू शेट्टी यांनी सांगितलं की मला चांगल्या क्वालिटीचा कांदा मिळाला तर मी वरती पाठवू शकतो, जेणेकरून तुम्हाला 2 पैसे पण मिळतील आणि शाश्वत मिळतील, त्यांनाही व्यापारामध्ये ती सुलभता येईल, जेणेकरून आर्थिक प्रगती आपली होणार. मग हे सगळं काही खरं आहे, बरोबर आहे, असं करायचंय आपल्याला. पण हे करत असताना पहिला प्रश्न आहे की पूर्वी शेती परवडायची आणि आता शेती परवडत नाही, किंवा पूर्वी शेतीचा उत्पादन खर्च कमी उत्पन्न जास्त आणि आता उलट झालंय. याचं कारण काय असेल एक शेतकरी म्हणून आपल्याला काय वाटतं? पहिलं. दुसरं महत्वाचा मुद्दा सर, आता ह्या हॉलमध्ये जेवढे लोक बसले, मी मागच्या मीटिंगला सांगितलं की आपलं कुटुंबही एक आहे. आपण कोणत्या कुटुंबातले आहोत? शेतकरी हे आपलं कुटुंब आहे आता सध्या. मग इथे कोणी शिक्षक असेल, कोणी प्राध्यापक असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी कॉलेजचा विद्यार्थी असेल, जे काही. पण सध्याचं काय आपल्या इथे आता आपण एक कुटुंबातले लोक आहेत. आणि कुटुंबात जसं आपण गप्पा मारतो तशा गप्पा आपल्याला पुढे इथून अर्धा तास मारायच्या आहेत. आता तुमच्यापैकी काही शेतकरी बांधवांनी किंवा प्रत्येकाने एक एक मुद्दा सांगायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आपली शेती परवडत नाही किंवा उत्पादन खर्च वाढतोय असं आपल्याला का वाटतं? बरं वाटतं का? शेती परवडत नाही हे बरोबर आहे, बरोबर आहे. उत्पन्न खर्च वाढला, बरोबर आहे. उत्पन्न कमी झालं हे बरोबर आहे. असं का झालं? काय कारण असतील? एक आणि बिनधास्त बोलायचंय, चुकलं तरी अजिबात, कारण चर्चेत सहभागी व्हायचंय. मुद्दा काय असतो? अतिशय महत्वाचा मुद्दा दादाने सांगितला की हवामानाचा दोष म्हणजे वातावरणातले बदल काय झाले? मोठे झाले. रोज 2-3 ऋतू आपल्याला बघायला मिळतात, अशी परिस्थिती. अतिशय अजून एक महत्वाचा मुद्दा सोडतो, 2-3 मुद्दे आहेत. अतिशय म्हणजे खतांच्या किंवा ऍग्रिकल्चर इनपुटच्या किमती वाढल्या, त्यालाच धरून मजुरीचा खर्च वाढला, बरोबर. अजून फवारणी वाढली, जेणेकरून वातावरणाचा बदल झाला मोठा आणि मग फवारणीचा खर्च वाढला, फवारण्या वाढल्या. 3 फवारण्या दिलेला कांदा 10 फवारण्या द्यायला लागल्या. अजून महत्वाचा मुद्दा, अतिशय जोरदार टाळ्या दादासाठी, जोरात टाळ्या वाजताना अजिबात चोरी शिकायची. शेती शाळा जी आहे आपली, त्याच्यात एक ICM क्लॅप असते शेती शाळेची आमच्या, बरोबर. त्याच्यात असं असतं की 1 2 3 1 2 3 आणि 1 म्हणजे अशी ती ICM क्लॅप असते. तर आपण ती ICM क्लॅप या ठिकाणी घेऊ. मी ICM म्हटल्यानंतर 1 2 3 1 2 3 1 असं करायचंय. पहिल्या प्रयत्नात जे चुकतील त्यांना आपण डबल संधी देऊ, पण दुसऱ्या प्रयत्नात जे चुकतील त्यांच्याकडून आपल्याला संध्याकाळी नाश्ताची व्यवस्था करायची. ठीक आहे, तर आपण सुरुवात करू ICM क्लॅपला. लक्षात आलं? 1 2 3 1 2 3 आणि 1. से ICM 1 2 3 1 2 3 1. लक्ष द्या. फार मग याचं मी तुम्हाला शास्त्र पण समजून सांगेल का कशासाठी दिलंय. तर परत एकदा आपण आता सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. जे चुकतील त्यांचं लक्ष घराकडे आहे, जे बरोबर करतील ते इथेच आहेत. ठीक. से ICM. नाश्ता म्हटला आपण, नाश्त्याची व्यवस्था आर्यन सरांना सांगू पुढच्या कार्यक्रमात. चला, काही हरकत नाही. आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. ICM क्लॅप आपण सुंदर दिली आहे आणि त्याचे पुढे फायदे काय काय ते पण सांगेल. चला आपण मूळ मुद्द्यावर येऊ. जमिनीचं आरोग्य हे खराब झालं, वातावरण बदललं आणि निविष्ठांवरचा खर्च वाढला. महत्वाचा मुद्दा आहे जमिनीचं आरोग्य. याच्यावर आपण एक 5 मिनिटं घेऊ आणि मग पुढे रोपवाटिकेकडे जाऊया. चांगली जमीन म्हणजे चांगलं आरोग्य आणि खराब आरोग्य असं असतं, किंवा चांगलं आरोग्य चांगली जमीन खराब जमीन असं म्हणूया. मग शेतकऱ्याच्या दृष्टीनं चांगली जमीन कोणती आणि खराब जमीन कोणती? शास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर ज्या जमिनीचा pH वाढला, जिच्यात कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढलं, क्षारांचं प्रमाण वाढलं, EC व्हॅल्यू तिथे मेंटेन नाहीये, या गोष्टी झाल्या शास्त्राच्या भाषेमधल्या, त्या पण आपण घेऊ. पण आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत चांगली जमीन कोणती? ती जमीन जेव्हा 25 वर्षापूर्वी वापसा व्हायचा, आम्ही चप्पल काढून जेव्हा ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत चालत जायचो, तेव्हा आपल्या पायाला आपली जमीन कशी लागायची? सगळ्यांचं उत्तर आलं नरम लागायची. आता आपल्या शेतात नांगरणी केलेल्या क्षेत्रामध्ये
बिना चप्पलचं ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत इथं बसले किती लोक जाऊ शकतात? जाऊ शकत नाही. म्हणजे आपली जमीन आपल्या पायाला कशी लागते? मग याचा अर्थ असा झाला की नरम जमीन चांगली आणि कडक जमीन खराब, असं आपलं मत झालं आणि ते बरोबर आहे. आपण थोडं शास्त्राला धरून पण सोप्या भाषेत त्याला समजून घेऊ, कारण संकल्पना समजली तर मग पुढे आपल्याला प्रवास सोपा होईल. कारण आडात असेल तरच पोर येतात आणि म्हणूनच आपल्याला हे समजून घ्यायचं. मग बरं, मग नरम जमिनीचे फायदे काय आणि कडक जमिनीचे तोटे काय, असं आपल्याला सोप्या भाषेत समजून घेऊ. बरं, तुम्ही जी गावातून, बाजारातून, सोसायटीतून एक खताची गोणी विकत आणतात, तुमच्या पिकाच्या मुळाजवळ टाकतो आपण, विकत मिळते आपल्याला, आपण जमिनीत टाकतो. ती गोणी जमिनीत टाकल्यानंतर तुमच्या पिकाला कशी उपलब्ध होते किंवा कोण उपलब्ध करून देतं? तर कोण उपलब्ध करून देतं? कोण? बरोबर सांगताय. हा, पाणी आहे, अजून रूट्स ते तर उचलून देतात, पण त्या खताचं विघटन कोण करतं? सूक्ष्म जीवाणू, बॅक्टेरिया काय करतात? त्या खताचं विघटन. सोप्या भाषेत सांग, आपण गहू लावतो घरी, गहू पेरतो, गहू थ्रेशर मशीन मधून काढून आणल्यानंतर डायरेक्ट गहू खातो का आपण? काय करतो आधी? त्याला आपण निसणी करून घेतो, चक्कीवर घेऊन जाऊन दळण करतो. दळण केल्यानंतर घरातली महिला भगिनी पोळी त्या गरम याच्यावरती भाजून आपण ते खातो. म्हणजे काय घडली? प्रक्रिया घडली. आणि खताला विघटन करण्याची प्रक्रिया हे जमिनीतले जीवाणू किंवा बॅक्टेरिया करतात. लक्षात आलं? सायन्स असं सांगतं की तुम्ही जमिनीतून 1 ग्राम माती उचलली तर त्यात कोट्यावधी जीवाणू बॅक्टेरिया असतात. बरेच शिक्षक मंडळी पण इथे आहे. किती असतात? कोट्यावधी ग्राम मातीमध्ये. बरं, आता आपली जमीन सजीव आहे, त्याच्यात जीवाणू आहेत. मग जर जीवाणू असतील तर त्यांना खायला पण लागेल आणि जगण्यासाठी ऑक्सिजन पण लागेल, ढोबळमानाने घेऊन. त्याच्यात मग पुढे एरोबिक आणि एरोबिक बॅक्टेरिया असा वेगळा प्रकार आहे, त्याच्यावर आपण पुढे बोलू. आता मला एक सांगा, कडक जमिनीत ऑक्सिजनचं प्रमाण जास्त राहील का नरम जमिनीत? नरम. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर खतं ते बॅक्टेरिया उचलून देणार असतील आणि जर कडक जमिनीत त्यांच्यासाठी, कडक जमिनीत आता हॉलच्या बाहेर जे लोक येतील, कारण मी तुमच्याशी जेवढा वेळ बोलेल, मी मागच्या वेळेसही तुम्ही बघितलं असेल, माझा थोडासा हक्काचा आग्रह तुम्हाला राहील, कारण इथले बरेच लोक माझ्या वडिलांच्या वयाचे, काही भाऊंच्या मोठ्या भावाच्या वयाचे, काही लहान मुलं, मग घरातला सदस्य आहे तर थोडासा हक्क माझा तुमच्यावर आहे. त्याच्यामुळे तुमचं इथं बसणं फार महत्वाचं आहे. इथे बसणं अपेक्षित आहे आणि महत्वाचं. मग त्या नरम जमिनीत जर जीवाणूंना ऑक्सिजन जास्त मिळाला तर जीवाणूंची संख्या वाढेल का कमी होईल? कडक जमिनीत जर त्यांना ऑक्सिजन कमी मिळाला, म्हणजे त्याला लागणारं एन्व्हायरमेंट जर तिथे तयार झालं नाही, तर त्यांची संख्या काय होईल? कमी होईल. किंवा कार्यक्षमता काय होईल? कमी होईल. म्हणजे तुम्ही दिलेलं खत उचलून देण्यासाठी जे घटक काम करतात, त्याच्यासाठी कडक जमीन थोडीशी अडचणीची आहे, हा पहिला निष्कर्ष निघाला. दुसरं, ह्या जीवाणूंना खाण्यासाठी काय लागतं? तर सेंद्रिय कर्ब लागतं. काय लागतं? ऑर्गॅनिक मॅटर. आज जर आपला सॉइल अनालिसिसचा रिपोर्ट केला आपण, तर पर्सेंटेजच्या माध्यमातून सर जेवढे लोक आले त्यांचा एक सॉइल अनालिसिसचा रिपोर्ट पण या ठिकाणी करूया, बरोबर? तर तुम्ही बघितलं तर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.5च्या खाली आहे सगळ्यांचं, जे 1% वर पाहिजे. 0.5च्या ते खाली आहे, काही 0.3 मध्ये पण आहे. आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही दिलेले खत हे तुमच्या पिकाला मिळत नाहीये आणि तुमच्या जमिनीत जे बॅक्टेरिया आहेत त्यांना खाण्यासाठी काही उपलब्ध नाही. जर त्याला खायला नसेल तर त्याची संख्या वाढेल का? वाढेल. त्याला ऑक्सिजन नसेल तो जगेल का? नाही जगणार. दुसरं, खूप संख्या आहे पण कार्यक्षमता काय झाली? कमी झाली. आणि कार्यक्षमता कमी झाली तर वरून कितीही खतं द्या, शेवटी पंचपक्वान वाढून ठेवले आणि हात बांधून ठेवले तर उपयोग होईल का? नाही होणार. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या जमिनीत नरमपणा, मऊपणा किंवा त्याच्यात ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. लक्षात आलं इथपर्यंत? आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो की जमीन, ही जी जमीन आहे याच्यापैकी इथं जे लोक बसले याच्यापैकी कुठल्याही एका शेतकरी बांधवाने त्यांचा गट नंबर सांगायचा. कुठल्याही एका शेतकऱ्याचा 27 आहे की संदीप भाऊंचा, बरोबर? आपल्या उडपदेव रस्त्याला लागूनच मागच्या बाजूला शेत आहे. आजोबांकडे पण होतं, वडिलांकडे आहे, संदीप भाऊकडे पण आहे. आता हा 27-1 नंबर जो गट नंबर आहे, ह्या 27-1 गट नंबर मध्ये सर सचिन दादा यांचे आजोबा संदीप भाऊचे लाकडी नांगराने मशागत करायची, बरोबर? हा. वडिलांकडे जेव्हा शेती आली तेव्हा लोखंडी नांगर आला, बलराम नांगर, त्याच्याने मशागत करायला.
मग संदीप भाऊंच्या काकांकडे जेव्हा क्षेत्र गेलं तेव्हा छोटे ट्रॅक्टर आले, यंत्र आले, त्याच्याने मशागत सुरू झाली. आता आमचे संदीप भाऊ जेव्हा आधुनिक शेती करतात तेव्हा त्या 27/1 गट नंबर मध्ये 55 HP च्या ट्रॅक्टरने सुद्धा मशागत व्यवस्थित होत नाही. तिचे टायर पण असेच गोल गोल फिरतात, ते लागतच नाही खाली, ते काय असतो आपलं यंत्र साहेब लागतं का? नाही लागत. मग गट नंबर बदलला का? ज्या 27/1 गट नंबर मध्ये लाकडी नागर काम करत होता तिथे जर 55 HP चं ट्रॅक्टर काम करत नसेल तर संदीप भाऊचा मुलगा जेव्हा शेती करायला येईल तेव्हा त्या शेतात शेत तयार करण्यासाठी JCB वापरावा. आणि जेव्हा JCB वापरण्याची वेळ येते आणि आपल्या चेहऱ्यावर हसू येतं तर ही फार शोकांतिक आहे, अडचणीचा विषय. लक्षात घ्या. जमीन अशी बँक आपण करून टाकली जिच्यात फक्त विड्रॉल करायचं, डिपॉझिट काहीच करायचं नाही. आणि जमिनीला आपण कोण मानतो? आई मानतो, माता मानतो. आणि आई काय असते? जर आई कितीही गुन्हे केले तरी माफ, मुलगा 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 आणि मुलगा, परंतु तिची एक कॅपॅसिटी असते. आणि ज्या दिवशी त्या मायमाऊलीची कॅपॅसिटी संपेल तेव्हा तुम्हाला आणि आपल्याला कोणीच तारणार नाही. भविष्यात आपल्या वाडवडिलांनी जी शेती आपल्याला दिली होती ती शेती न जाता भविष्यात आपल्या मुलांना फक्त 7-12 जाईल, शेती जाणार नाही. आणि म्हणून भविष्यात आपल्या मुलांना 7-12 ऐवजी जर शेती द्यायची असेल तर तुम्हाला आणि मला जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. 7-12 आणि शेती या वाक्यावर अंडरलाईन करून जायचं आहे. लक्षात येतंय? 7-12 आणि शेतीत फरक आहे. ते मोजण्याचं एकक आहे, परंतु तो कागद जाईल. मग एकरी जे पूर्वी उत्पादन यायचं कांद्याचं, जे बोलू शकला कांदा पाहिजे क्वालिटीचा, तो नाही मिळणार तिथे. मिळेल का? नाही. ठीक आहे, इथपर्यंत आलो. लक्षात येतंय? मग आता शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण गेलो तर तुमच्या जमिनीला खराब करणाऱ्या घटकांमध्ये पहिला महत्वाचा घटक आहे जमिनीचा पीएच. दिवसेंदिवस वाढतोय का? पीएच म्हणजे काय? साम. दिवसेंदिवस काय होतोय? वाढतोय. किती असला पाहिजे जमिनीचा पीएच? किती असला पाहिजे? 6.5 ते 7.5. 7 हा पीएच न्यूट्रल असतो. आता जेव्हा तुम्ही सॉइल अनालिसिस रिपोर्ट चेक केला तेव्हा तुमच्या जमिनीचा पीएच हा 8-8.5 पर्यंत पोहोचलेला आहे प्रत्येकाचा. आणि सायन्स असं सांगतं की जेव्हा तुमच्या जमिनीचा पीएच 1 ने वाढतो, कितीने? 1 ने, तेव्हा तुम्ही दिलेल्या, लक्ष द्या सगळेजण, तुम्ही दिलेल्या खतापैकी फॉस्फरस जो तुम्ही देता, फॉस्फेट खत, हे 35% खत तुमच्या पिकाला मिळत नाही, जमिनीत फिक्स होतं. किती? 1000 रुपयाची जर DAP 10, 26, 12, 16 काही टाकला असेल तर याच्यातला 350 रुपयाचा फॉस्फरस जमिनीत फिक्स होतो, तुम्हाला मिळत नाही. पहिलं. बरं, आता हा जो जमिनीत फिक्स होतो हे तर नुकसान आहेच, पण हा असा एक मित्र आहे फॉस्फरस की हा जमिनीत गेला तर एकटा बसत नाही. काही मित्र असतात बघा चांगले, ते एकटे बसत नाही, 2-4 मित्रांना सोबत घेऊन ते बाहेर निघतात कुठेतरी. असा हा मित्र जो आहे फॉस्फरस जमिनीत बसलेला, हा काय करतो? जमिनीत जो झिंक पडलेला आहे, फेरस आहे, कॅल्शियम आहे, याला सोबत त्या 2 मातीचे कण एकमेकात काय होतात? चिटकतात. तिथे केमिकल कंपाऊंड, ते बंधनं तयार होतात. म्हणजे 2 मातीचे कण एकमेकाला चिटकले की तुमची जमीन तुमच्या पायाला मऊ लागेल का कडक? आणि तेच होतंय. आपल्या जमिनीचा पीएच वाढत चालला, ऑर्गेनिक कार्बन कमी झाला आणि ऑक्सिजन लेवल सुद्धा सॉइल मध्ये प्रॉपर मेंटेन राहत नाही. हवा आणि पाण्याचं प्रमाण जर संतुलित राहिलं नाही, ज्याला आपल्या भाषेत आपण वापसा म्हणतो, तर तुम्हाला कितीही खर्च करा, वरून कितीही टाका, शेवटी आपटेक महत्वाचा आहे. एकरी 4 गोण्या खत वाढून उत्पादन वाढेल की जमिनीत जे पडलंय ते उचलून उत्पादन वाढेल? जे पडलंय ते. आणि एक्सेस जेव्हा तुम्ही काही खत टाकतात तेव्हा ते जमिनीत फिक्स होत आहेत आणि दुसऱ्या मुक्त घटकांना त्याच्यासोबत काय करतायत? धरून ठेवतायत, चिटकवतायत आपल्या भाषेमध्ये. आणि मग पुढं सगळ्या प्रक्रियांना येतं. 2 मातीचे कण चिटकले की काय काय भानगड होणार? हवा आणि पाण्याचं प्रमाण संतुलित राहणार नाही, वापसा राहणार. दुसरं, ऑक्सिजन लेवल कमी झाली, बॅक्टेरिया कमी होणार, ऑर्गेनिक कार्बनचं प्रमाण कमी होणार, त्याच्यामुळे तुम्ही दिलेले खत पिकाला उपलब्ध होणार नाही. लक्षात येते? बर, मग आता हे जे फिक्स झाले खत, यांना मोकळं कसं करायचं याच्या बाबतीत आपण बोलू. दुसरं महत्वाचं आहे, तुमच्या जमिनीत दिवसेंदिवस जमिनीत आणि पाण्यात क्षारांचं प्रमाण वाढतंय का? वाढतंय. क्षार बघितलेत कसे असतात? कोणत्या रंगाचे असतात? डिसेंबर जानेवारी पासून आपण जर पाणी देतो मे पर्यंत,
तर एक पांढऱ्या रंगाचा पट्टा ड्रीपच्या भोवती असतो बघा असं, किंवा पावसाचा गॅप पडला तरी तुम्हाला कुठेतरी पांढरा पट्टा दिसतो. काय असतात ते? क्षार असतात. बरोबर. हे जे क्षार आहेत हे आपले मित्र आहेत का शत्रू आहेत? शत्रू आहेत. तुम्ही जे काही खतं देता हे तुमच्या पिकाला व्यवस्थित ते उपलब्ध होऊ देत नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या घरात सर जर एक 4-6 महिन्याचं बाळ असेल छोटं, आणि त्याला जर आपल्याला 2 वाट्यांमध्ये दूध द्यायचंय प्यायला, आणि चुकून त्या बाळाच्या आईकडून एका वाटीत मीठ पडलं आणि एका वाटीत मीठ नाही, लक्षात येतंय काय सांगितलं? 2 वाट्यांमध्ये मीठ पडलं एका वाटीत आणि एका वाटीत मीठ नाही. ते जे लहान बाळ आहे 4 महिन्याचं 6 महिन्याचं, ज्याला काहीच कळत नाही बिचारा, ते कोणतं दूध पित? ज्याच्यात मीठ आहे का नाही? मीठ नाहीये तेच दूध ते पिणार. मग इकडे जर क्षार असतील आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये, मग कितीही भारी मल्टीनॅशनल कंपनीची वॉटर सोल्युबलची बॅग आणली, महागडं खत आणलं चांगल्या कंपनीचं, पण जर तिथे मीठ पडलंय तर ते बाळ जे दूध पित नाहीये, तसं तुमचं छोटं बाळ जे आहे ते तुम्ही दिलेलं दूध म्हणजे तुम्ही दिलेलं खत घेतंय का? नाही, घेत नाही. महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, इथे कुठल्याही जर एखाद्या शेतकऱ्याचं जमीन क्षारयुक्त असेल किंवा पाणी खारवट क्षार असतील पाण्यामध्ये, तर त्या शेतात उत्पन्न जास्त येतं का कमी येतं? कमी येतं. त्या शेतात जर आपण दुपारी 12 वाजता गेलो दुपारी, आणि 12 वाजता गेल्यानंतर खाली जर आपण बघितलं, बरोबर, जमिनीत पुरेपूर ओलावा असतो. आयसीएम क्लॅप विसरले का सगळे? आयसीएम क्लॅप लक्षात आहे? चला एक आयसीएम क्लॅप घेऊ आपण. से आयसीएम. परत एकदा घेऊ, काही लोक चुकले होते. से आयसीएम. चला परत आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ. जे क्षार तुमच्या जमिनीत आहेत, सगळेजण इकडे लक्ष द्या. दुपारी 12 वाजता जर तुम्ही क्षारयुक्त शेतात गेले एखाद्या, आणि जमिनीत पुरेपूर ओलावा जरी असला तरी ते पीक तुम्हाला कसं दिसतं? क्षारयुक्त शेतामध्ये कोमजलेलं दिसतं. असं वाटतं याला काय दिलं पाहिजे? पाणी दिलं पाहिजे असं दिसतं. ओलावा असताना बरं खाली. असं का होतं की क्षारयुक्त जमिनीत पीक दुपारी आपण पाणी, जमिनीत पुरेपूर ओलावा आहे तरी ते तुम्हाला काय मागतं? पाणी मागतं. पाणी तर आहे तरी काय वाटतं की पाणी दिलं पाहिजे. क्षारयुक्त जमिनी ज्या असतात, जिथे क्षार असतात, तिथे झाड त्याच्या शरीरामध्ये असलेलं पाणी, सिस्टमचं पाणी खाली सोडतं. रिव्हर्स ऑस्मोसिस आरओ सिस्टम असतं ना आपल्या घरात, त्याच्याशी संबंधित हा विषय लक्षात घ्या. तुम्ही, आपण शेतकरी माणसं आहे, लोणचं खातो का आपण? कैरी आपण डबा जेव्हा न्यारी करतो तेव्हा आपल्यासाठी कंपल्सरी काय असतं? लोणचं आपल्याला सोबत न्यावंच लागतं, बरोबर. हे लोणचं आपण जेव्हा फोडतो घरात आपल्या तिथे, तेव्हा जर आपण कैऱ्या फोडल्या आणि 2 टप मध्ये टाकल्या धुण्यासाठी, आणि एका टप मध्ये जर ऑलरेडी पहिले मीठ पडलेलं असेल चुकून, आणि एका टपात मीठ नसेल, तर ज्या टपामध्ये मीठ पडलेलं आहे तिथल्या कैऱ्या कशा दिसतात, आणि जिथं पाणी आहे फक्त साधं तिथल्या कैऱ्या कशा दिसतात? जिथे मीठ आहे तिथली कैरी तुम्हाला कशी दिसते? त्याच्या शरीरातलं पाणी काय करते? ते सोडते, आणि साध्या पाण्यात. म्हणून हे सायन्स असं समजून घ्यावं लागेल की जिथं क्षार आहेत, सोडियम क्लोराईड आपण मीठ बघितलं ते पण काय? क्षार आहे. तर त्याच्या शरीरात असलेलं पाणी ते झाड सोडतं. म्हणून क्षारयुक्त जमिनीत दुपारी जमिनीत ओलावा असताना पण झाड तुम्हाला पाणी मागतं. हे तुम्हाला अशा पद्धतीने समजून घ्यावं लागेल सायन्स. आपण काय मागच्या वेळेस पण सांगितलं की काय लावायचं, मारायचं, टाकायचं, बस इतक्या बाहेर. पण आपल्याला आज थोडं वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आणि लक्षात आलं सगळ्यांना जमिनीचं आरोग्य समजलं? चला आता आपण आपल्या कांद्याच्या रोपवाटिकेच्या प्रवासाकडे जाऊ. कारण तुम्ही जर ह्या गोष्टी पाळल्या नाही, कोणत्या? जमिनीचा पीएच, चुनखडीचं प्रमाण, क्षारांचं प्रमाण, तर मग मात्र आपल्या अडचणी वाढतील. लक्षात आलं? हा, ज्यांनी आता जेव्हा प्रश्न येतात तेव्हा असं वाटतं की आपण सगळे इथं बसलोय, सोल्युशन मला सांगायचंच होतं, पण अपेक्षा होती तुमच्याचकडून कोणीतरी तिथं बोललं पाहिजे, बरोबर. तर आता याच्यावरचं सोल्युशन असं आहे की तुम्हाला तुमच्या जमिनीचं जर पीएच कमी करायचं असेल, चुनखडीचं क्षारांचं प्रमाण कमी करायचं असेल, तर तुम्हाला ते राहू द्या, ते त्याचं नैसर्गिक काम आहे, आपण आपलं काम करू. इकडे लक्ष द्या. मग तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील जेव्हा तुम्हाला बेसिक वर यायचंय.
जमिनीचं आरोग्य आणि ह्या भविष्यातल्या अडचणी दुरुस्त करायच्या असतील तर तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. पहिलं, तुम्हाला चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर आलटून पालटून करावा लागेल. कशाचा वापर? शेणखताचा. पहिलं, ज्याच्यातून ऑर्गॅनिक कार्बन वाढेल आणि तुमच्या जीवाणूंना खाद्य मिळेल. पहिलं. दुसरं, तुमच्या जमिनीला तुम्हाला आराम द्यावा लागेल, रेस्ट. आताची परिस्थिती अशी आहे बागायती गावांमध्ये एरिया की रोटावेटरला मागे पेरणी यंत्र लावावं लागेल किंवा रोटा करायचं आणि त्याच्या मागे पेरणी यंत्र पण जोडून आलं तर बरं होईल असं वाटतं. म्हणजे अजिबात आराम. मला सांगा, जर त्या जमिनीला आराम मिळाला नाही बरोबर तर तिची ठराविक कॅपॅसिटी आहे, त्याच्या पुढे ती देऊ शकणार. तर आराम दिला तर काय होईल? जुने पूर्वज बघा आपले 2-3 महिने उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून जमीन पडू द्यायची. त्या उष्णतेमुळं जमीन सॉइल सॉलिडायझेशन ज्याला आपण म्हणतो की पतंग जे कोश असायचे ते नष्ट व्हायचे, बुरशीचे जे बीजाणू होते स्पोर्स ते नष्ट व्हायचे बरोबर, आणि जमीन आपल्याला पुढे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिळायची. तिसरा महत्वाचा मुद्दा, हिरवळीच्या खतांचा वापर. मग ते दैंच्या असेल, ताग असेल, गोरू जे आपण म्हणतो, सण असेल, त्याचा आलटून पालटून वापर करून आपल्याला त्याला जमिनीत गाडणं फार महत्वाचं आहे. आपल्या घराचे बरेच केळी बागायतदार जे शेतकरी आहेत ते हिरवळीच्या खतांचा वापर करतात. ते एक आपल्याला करावं लागेल. समजा तुमच्या जमिनीचा पीएच आता वाढलेला आहे तर सल्फरचा वापर तुम्हाला आवर्जून करावा लागेल, किंवा सल्फरयुक्त जे खत आहे म्हणजे त्यात सिंगल सुपर फॉस्फेट त्याचा वापर आपण बराचसा कमी करून टाकलेला आहे, तर त्या खताचा वापर करा. त्या खतात फॉस्फरस सोबत तुम्हाला कॅल्शियम आणि सल्फर देखील ऍडिशनल मिळतो. फक्त त्याचं एवढंच आहे की ते इतर पिकापेक्षा थोडंसं उशिराने तुमच्या पिकाला अवेलेबल होतं, त्याच्यामुळे त्याला बेसल डोस मध्ये टाकणं गरजेचं असतं. तर सल्फरचा एक वापर करा. बाजारात तुम्हाला जर क्षार तुमच्या जमिनीतले कमी करायचे असतील तर ऑर्गॅनिक ऍसिडचा वापर करावा लागतो. ऑर्गॅनिक ऍसिड, तर ऑर्गॅनिक ऍसिड ऑलरेडी झाडामध्ये नॅचरली तयार व्हायचे, परंतु आता सध्या आपल्याला ऑर्गॅनिक ऍसिड जे आहे त्याचा वापर आपल्याला करावा लागतो. लक्षात आलं? हा एक महत्वाचा दुसरा मुद्दा एक क्षारांसाठीचा. आता आपण पुढे जात असताना मग मला आता कांद्याचं रोप, मी माझ्या जमिनीच्या आरोग्याची काळजी घेतली, तिला आराम दिला, शेणखताचा वापर केला. नाही काही अडचण नाही आपल्याला. ठीक आहे, बघा त्याचं इकडे लक्ष द्या सगळे. चला एक ICM क्लॅप आपण से ICM. आता चुकणार नाही ते. सुरू करायचं कांद्याची रोपवाटी नक्की. सर अजून एक प्रश्न आहे. आजकाल पाण्याचा पीएच जो देतो आपण त्या पीएच मध्ये पण पीएच जास्त आहे आणि क्षार जास्त आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितला. तुम्हाला बघा, पीएच जर तुमच्या पाण्याचा वाढत असेल 7च्या वर 7.5च्या वर जातोय तर तुम्हाला मोस्टली तुम्ही जेव्हा तणनाशक फवारता तेव्हा तुम्हाला रिझल्ट व्यवस्थित मिळत नाही, आणि अदर कुठलीही गोष्ट फवारतात तेव्हा पण रिझल्ट मिळत नाही. तुम्हाला जर पाण्याचा पीएच कमी करायचा असेल तर 2-3 गोष्टी आहेत. एक, आपल्या घरगुती इलाजाप्रमाणे आपण लिंबू पिळून त्यात टाकला तरी पीएच कमी होतो. पण तांत्रिक दृष्ट्या जर आपल्याला आपल्या पाण्याचा पीएच कमी करायचा असेल टेक्निकली, तर पूर्वा केमिकलचं एक डेकोरस नावाचं औषध आहे जे पीएच बॅलन्स असतं बरोबर, अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे. तर त्याचा 15 लिटरच्या पंपाला तुमच्या पाण्याचा पीएच किती त्याच्यानुसार त्याचं प्रमाण आहे, पण अप्रॉक्स 5 ml पासून 10 ml प्रति पंप, आणि अतिशय स्वस्त औषध आहे. त्याला सुरुवातीला पाण्यात टाकायचं, पाण्याचा पीएच तिथं बॅलन्स करायचा, आणि त्याच्यानंतर तुमची जे काही औषध आहे ते 5 मिनिटांनी त्या पाण्यात टाकायचे. तुमचा पीएच बॅलन्स जर झाला, सर तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला. कदाचित आपली जर काल परवा याच्यावर चर्चा झाली असते तर पूर्वा केमिकल्स कडूनच एक पाण्याचं पीएच चेक करण्याचं इलेक्ट्रॉनिक्स हे पण आपल्याकडे आहे. जर तुमची तयारी असेल सगळ्यांची तर त्या मशीनचं उद्या किंवा परवा मी एनडीए मध्ये अरेंजमेंट करून देतो. तुम्ही फक्त सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या पाण्याची बॉटल फक्त 24 तास आधी म्हणजे त्या याच्यातून आली ती पाण्याची बॉटल या ठिकाणी आणून द्यायची. तुम्हाला ग्रुपवरती डेट पर्सेंटेज ऍपच्या माध्यमातून आपण देऊ. इथे शाळेमध्येच तुमच्या पाण्याचा पीएच चेक करून तुम्हाला पाण्याचा पीएच तुमचा किती आहे. फक्त पाणी आणताना काय करायचं की जे तुमचे 2 शेतं असतात, एक इकडच्या उनपदेव रस्त्याला असतं, दुसरं इकडे लोणी रस्त्याला असतं, एक वडगाव रस्त्याला असतं. तर हे जे शेत आहे तिथले जर तुमची ट्यूबवेल वेगळी असेल तर त्याच्यावर तसं लिहून आणायचं की वडगाव रस्ता, हा रस्ता, तो रस्ता. कारण त्याच्याशिवाय, कारण इकडं तुमचं पाणी किती फुटावर आहे, इकडे किती फुटावर आहे, त्याचा पीएच किती हे. तर हे खूप सुंदर काम, एक चांगलं काम आपल्याला करून देतं. आणि ते मशीन फार ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं आहे सर. म्हणजे साधं पीएच मीटर नाही ते की ज्याच्यात त्याला मग बफर स्टॉक सोल्युशन करा हे ते करा.
अतिशय आधुनिक असं ते आहे. तर तुम्हाला सोमवारी पुढच्या म्हणजे मग आता जो सोमवार येतोय मी तुम्हाला डेट कन्वे करतो. इथे मशीन आणि त्यांची टीम पण येईल. आपण पूर्ण फक्त अट एकच आहे की आजच्या कार्यक्रमाला जसं आपल्याला 4-4 कॉल करावे लागले तसं न करावे लागता स्वयंप्रेरणेने ते आणून द्या. कारण आपल्या शेतातला पाण्याचा पीएच आहे हा तो चेक करायचा आहे. तर थोडंसं सेल्फ मोटिवेशन पण आपल्याला स्वतःला याच्यामध्ये गरजेचं आहे. लक्षात आलं कसले आता काही अडचण. चला कोणीतरी एक जण आहे सेम क्लॅप बोला आता बोला नाही. धन्यवाद. सगळ्यांचं लक्षात आलं असेल. आपण आपल्या आता कांदा पिकाच्या रोगपाटिकेच्या विषयाकडे जातो मित्रांनो. मला एक सांगा कांदा पिकात रोगपाटिका तयार करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात. कारण आपल्याकडे तर सगळं त्याचं प्रॉपर आहे गाईडलाईन. तुमची अडचण कोणकोणती असते. कांदा पिकाची जी रोगवाटिका आहे त्या रोगवाटिकेत तुम्हाला कोणकोणत्या समस्या दिसतात किंवा येतात. काय अडचण असते रोगवाटिकेत मुख्य. रोप एवढं झालं 3, 4, 5 इंच इथे कंट किंवा मर होते. अजून त्याच्यानंतर मुडी जास्त वाढत नाही. सोटमुळाची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याला जारवा कमी असतो. अजून पिवळटपणा येतो आणि वरती पिवळं पडतं आणि मग रोप पिवळं दिसतं. शेंड्यावरून वरच्या बाजूला खाली सुकत येतं. अजून अजून अडचण. आणि त्याच्यानंतर मग ते मध्ये येणार थोडंसं दाबलं जातं आणि मग तिकडं ते मर रोप लागतं. जमिनीपासून ते दाबलं जातं आणि मर होते. अजून जर्मिनेशनचा प्रॉब्लेम. अजून एवढेच आहेत. अजून काही प्रॉब्लेम. उंची वाढते झाड होत नाही. खालच्या साईडला गाठ तयार होते वरती वाढत नाही. वरती वाढत नाही. खालच्या बाजूला गाठ तयार होते. अशा बऱ्याच समस्या तुमच्या कांदा पिकातल्या रोपांच्या. ठीक बर. कांदा पिकात रोपवाटिका तयार करत असताना सगळ्यात आधी आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या ज्या ते करायच्या की मी कांद्याचं बियाणं जे आहे ते कुठलं वापरतोय. बरोबर. मग मोस्टली आपण आता घरचं बियाणं असतं नातेवाईकाकडचं असतं किंवा कंपनीचं आपण विकत घेतो. तर ते विकत घेत असताना किंवा जेही बियाणं तुम्हाला वापरायचं आहे ते सर्वात आधी तर आपण जे काही फॅन आपला लावलेला असतो टेबल फॅन त्याच्या समोर त्याला काय केलं पाहिजे. हा तुमच्या त्या पारंपरिक पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. दुसरं महत्वाचं ज्या ठिकाणी तुम्हाला रोप टाकायचंय ज्या शेतात त्या शेतात मागच्या 2 वर्षामध्ये कांदा पीक लावलेलं असेल आणि त्याच्यावर जर करपा आलेला असेल तर अशा ठिकाणी कांद्याचं रोप टाकायचं नाही. त्याची जागा काय असली पाहिजे बदल असली पाहिजे. लक्षात घ्या. हा तेच ना. मी आता बघा एक महत्वाचं काय कांदा कोणाला लावायचा आपल्याला. कांद्यातून फायदा किंवा तोटा कोणाला होणार आहे आपल्याला. उद्या समजा आता तुम्ही तरुण आहात पण उद्या नोकरी लागेल म्हणजे जर तुम्ही कुठं शिक्षण घेत असाल तर नोकरी लागेल. पण इथं बसलेल्यापैकी 20 म्हणजे 5% लोकांना फक्त सोडलं तर 95% लोकांची नोकरी कोणती आहे शेती. तेच शेत आहे. बरोबर. म्हणूनच तो पिकांच्या फेरपालटचा जो मुद्दा होता ना तोच होता. त्याच्यावर आपण मुद्द्यावरती येऊ. तर आपल्याला एक जागा थोडीशी बदलवून घेणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जागा बदलून घेतल्यानंतर मागच्या वर्षी तुम्ही ज्या शेतात तिथं तणनाशक वापरले असतील जास्त म्हणजे मग गोल आपण नेहमी जे वापरतो ते. पण एखादं मक्यासारखं पीक असेल जिथं तुम्ही 2,4-D वापरला असेल ते वापरलाच नको पाहिजे किंवा इतर जे तणनाशक वापरले असतील त्या शेतात तो थोडासा प्रयत्न करायचा की तिथं टाळायचं आहे थोडं. कारण नंतर समस्या उद्भवतात. सुरुवातीला लक्षात येत नाही. बरोबर. हे झालं कुठं टाकलं पाहिजे. आता ते रोप टाकत असताना बीज प्रक्रिया न करता ते रोप जमिनीत टाकायचंच नाही. इथं जेवढे लोक आले त्यांनी एक गोष्ट कायमस्वरूपी इथून घेऊन जायची आज की बिना बीज प्रक्रिया केल्याचं मी माझ्या जमिनीत कुठलंच बियाणं कांद्याचं टाकणार नाही. बरं. ह्या बीज प्रक्रियेचा खर्च 1 किलो कांद्याला मोजून 35 ते 40 रुपयाच्या वर नाही. किती रुपये 35 ते 40 रुपये. किती किलोला 1 किलोला. 1 एकर जर तुम्हाला कांदा लावायचा असेल तर पावसाळ्यात थोडंसं कांद्याचं बियाणं जास्त लागतं. जसं जसं आपण पुढे जातो तसं ते कमी होतं. अंदाजे आपल्या अनुभवानुसार 2 किलो पासून तर 3-3.5 किलो पर्यंत बियाणं टाकतो आपण 1 एकरसाठी. किती टाकतो एवढंच टाकतो.
जसं रोप आपलं काय 1-2 किलो एक्स्ट्रा टाकायचं, आपल्याला माहित असतं मर होणारच आहे, बरोबर. पण जेवढं रोप आपण टाकलंय तेवढं रोप जर आपल्याला पूर्णपणे उपयोगात आणायचं असेल तर तुम्हाला पहिला क्रायटेरिया आहे बीज प्रक्रिया. आता बीज प्रक्रिया का करायची ते सांगतो. आपल्या प्रत्येकाच्या घरात लहान मुलं आहेत आता, मग ते मुलं असतील किंवा आपले कोण असतील, नातू असतील, भावाची मुलं असतील. बाळाचा जन्म झाला की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याला एक चार्ट दिला जातो. कशाचा चार्ट असतो? लसीकरणाचा. अगदी बाळाच्या जन्मानंतर साधारण सर डॉक्टर लोक पण इथं आहेत, दुसऱ्या दिवसापासून आपण लसीकरणाला स्टार्ट करतो. ज्या तारखा दिलेल्या असतात लसीकरणाच्या, दुसऱ्या दिवशी, 15व्या दिवशी, 30 दिवसाला, 60 दिवसाला, 90 दिवसाला, 6 महिन्याची, 9 महिन्याची, 15 महिन्याची, असतं का असं काही? असतं. लसीकरण का दिलेलं असतं ते की पुढं काय होऊ नये, पुढं ती व्याधी, तो रोग आपल्या किंवा जे काही नुकसान आहे ते आपल्या बाळाचं होई नाही झालं पाहिजे. आता मला सांगा, आपली परिस्थिती कशीही असली तरी त्या लसीकरणाच्या तारखा आपण चुकवतो का? कुठं जर समजा गव्हर्नमेंटला मिळत असतील तरी घेतो, प्रायव्हेटला घ्यायचे असतील, अडी अडचण असेल तरी आपण कुठून ना कुठून अरेंज करून आपण तारखा चुकवत नाही. का चुकवत नाही? कारण आपल्याला आपल्या कांद्याच्या, आपल्या बाळाची जी आहे ती काय काळजी आहे. मग तसं जर आपल्याला आपल्या कांद्याच्या बियाण्याच्या रोपाची काळजी करायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला बियाण्याला बीज प्रक्रिया करावी लागेल. मग बीज प्रक्रियेसाठी काय काय वापरलं पाहिजे? मग बीज प्रक्रिया सुरू झाली की 3 प्रश्न मनात येतात, बरोबर. जे लोकांनी उजव्या हाताला जो रस्ता आहे तिकडे गाड्या बघितल्या नसतील आतापर्यंत, कुठली गाडी चालली येते, तर थोडस पुढचे 10 मिनिटं हे समजून घ्या. कांद्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बुरशीनाशक लावावं लागतं. मग बुरशीनाशकामध्ये 2 प्रकार. एक आहे केमिकल, जे बाजारात तुम्हाला कार्बनडेन्झिम 22 आहे, मेटॅलॅक्झिल मॅन्कोझेब, रिडोमिल आहे, किंवा अजून बरेचसे थायफायनेट मिथाइल रोको आहे, त्याची आपण सीड ट्रीटमेंट करू शकतो. हे काय झालं? केमिकल. कुठलं? 22 असेल म्हणजे कार्बनडेन्झिम असेल, थायफायनेट मिथाइल असेल, मेटॅलॅक्झिल असेल, हे काय झाले? केमिकल झाले. 1 किलो बियाण्याला 3 ते 4 ग्राम किंवा 5 ग्राम पर्यंत याची बीज प्रक्रिया करता येते. दुसरं महत्वाचं आहे, दुसऱ्या नंबरचं, कांद्याच्या बियाण्याला इन्सेक्टिसाइड, कीटकनाशक सुद्धा आपल्या कांद्याच्या बियाण्याला आपलं लावलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड जे गावचो नावाने बाजारात मिळतं, थायमेथॉक्झाम जे क्रुझर नावाने सुद्धा बाजारात आहे, काही लोक डेंटोसूची पण बीज प्रक्रिया करतात. ही बीज प्रक्रिया कशासाठी करायची? जमिनीत जेवढे सॉइल पेस्ट असतात, कीटक जे जमिनीतून जर्मिनेशन होत असताना तुमच्या रोपाला कट मारतात, त्यांच्यासाठी ही बीज प्रक्रिया असते. आणि काही जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया असते, ज्याच्यात ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी असे घटक आपण समजतो. तर आता आपण सुरुवातीला पहिल्या टप्प्यापासून जाऊ की बीज प्रक्रिया कोणती करावी, का करावी आणि किती प्रमाणात करावी आणि तिची करण्याची पद्धत कोणती. याच्यापेक्षा काही वेगळं अपेक्षित आहे का? का करावी, कशी करावी, किती प्रमाणात करावी आणि कोणत्या पद्धतीने करावी, याच्यापेक्षा बीज प्रक्रियेत काही महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे होणारे फायदे काय, लक्षात येतंय? चल, पहिली गोष्ट, बीज प्रक्रिया का करावी, लक्षात येते? पूर्वी आणि आता तुमच्या जमिनीत बुरशीचं प्रमाण वाढलंय का कमी झालंय? वाढलंय, बरोबर. बुरशीचे बीजाणू जे असतात, स्पोर काउंट म्हणतो आपण त्याला, तो दिवसेंदिवस काय होतोय? वाढतो. जमिनीत सॉइल बॉर्न फंगस, ज्याला जमिनीत असणाऱ्या ज्या बुरशी आहेत त्या कुठे आहेत? तुमच्या जमिनीत आहेत. आणि एक विशिष्ट वातावरण त्याला मिळालं, म्हणजे पाणी, दमटपणा, आर्द्रता मिळाली की ते बुरशीचे बीजाणू काय होतात? ऍक्टिव्ह होतात, स्पोरिलेशन होतं आणि ते तुमच्या पिकाला नुकसान करायला चालू करतात. आता कांद्याच्या बियाण्यामध्ये तुम्ही म्हणणार की मला बियाण्याला बीज प्रक्रिया करायची आणि रोग तर मात्र पातीवर येणार आहे, मग बियाण्याला औषध लावून फायदा काय? बरोबर सांगितलं. तुमच्या मनात जे प्रश्न आहेत तेच मी सांगतो आधी, की कांद्याच्या पातीवर बुरशी येणार आहे आणि मी कांद्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया का करावी, बरोबर. तर मित्रांनो, तुमच्या रोपवाटिकेमध्ये जो पहिल्या नंबरला रोग येतो
पिथियम आणि फायटोप्थेराचा, जे दादा तुम्ही सांगितलं की तुमच्या कांद्या पिकामध्ये तुमच्या कांद्याचं रोग 13व्या दिवसाला आलं, जमिनीत टाकल्यानंतर की 13व्या दिवसाला तुमच्या जमिनीच्या जवळ, जमीन लेवलला अर्ध्या इंचाच्या वरती त्या रोपाचा दांडा बारीक पडतो. तिथे तपकिरी किंवा काळसर रंगाचे डाग तुम्हाला दिसतात आणि कालांतराने ती रोपाशी खाली कोलमडलेली दिसतात तुम्हाला. तर हा डॅम्पिंग ऑफ नावाचा रोग आहे. डॅम्पिंग ऑफ, ज्याला मर म्हणू शकतो आपण. आणि ही मर जी आहे ही पिथियम नावाच्या बुरशीमुळे येते. कशामुळं? पिथियमच्या. आता याच्यात 2 प्रकार असतात, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. प्री इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ आणि पोस्ट इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ. आता प्री इमर्जन्स म्हणजे बियाणं तुम्हाला तुमचं कांद्याचं रोग दिसण्याच्या आधी लागणारी बुरशी, आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे तुमचं रोग तुम्हाला डोळ्याला दिसतंय आणि तेव्हा त्याच्यावरती आलेली बुरशी. आता 13व्या दिवशी तुम्हाला बुरशी दिसते, पण जमिनीत जेव्हा बियाणं अंकुर काढतं तेव्हा त्याला प्री इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ लागतो, जो तुम्हाला आणि मला डोळ्यांना दिसत नाही. आणि तुम्ही जी समस्या सांगितली जर्मिनेशनची, तर ती जर्मिनेशनची समस्या, कांद्याचं बियाणं समजा तुमचं थोडं काही खराब असेल तर होऊ शकतं, पण मोस्ट ऑफ टाइम प्री इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ मुळे तुमच्या कांद्यामध्ये मर होते, जे तुमच्या माझ्या डोळ्याला दिसत मध्ये आहे. बुरशी कुठं? सॉइल बॉर, जमिनीत. कांद्याचं बियाणं कुठं पडलं? जमिनीत. मग बुरशीनाशक कुठं लागलं पाहिजे? कुठं? जमिनीत, म्हणजे कांद्याच्या बियाण्याला. लक्षात घ्या. मग प्री इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ थांबवायचं असेल किंवा सॉइल बॉर्न जे फंगस आहेत सगळे जमिनीतून येणाऱ्या बुरशी, त्यांना जर तुमच्या कांद्याच्या रोपात येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला जमिनीत सुरुवातीला बीज प्रक्रिया त्या बियाण्याला करणं गरजेची आहे बुरशीनाशकाची. मग बुरशीनाशकामध्ये केमिकल 22 आहे, मेटॅलेक्झिल मॅन्कोझेब आहे, थायफॉइनेट मिथॉइल आहे, जे रोको असेल, रेडोमिल असेल, 22 असेल. कुठल्याही एका बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. लक्षात आलं? थायरमची बीज प्रक्रिया पण आपण करता येते, कार्बोक्झिनची पण करता येते. पण एक अजून त्याला चांगला पर्याय केमिकल पेक्षा, ट्रायकोडर्मा. कोणता? ट्रायकोडर्मा. तुमच्या जमिनीचा राखणदार म्हणजे ट्रायकोडर्मा. भविष्यात सगळ्या बुरशींच्या विरोधात लढण्याची आणि त्यांनी कमी करण्याची ताकद जर कोणात असेल तर ती फक्त ट्रायकोडर्मात आहे. शाश्वत शेतीकडे घेऊन जाणारा मित्र आहे आपला. ट्रायकोडर्मा 1 किलो बियाण्याला 20 ते 25 ग्राम, आणि ट्रायकोडर्माची 1 किलोची किंमत ही कंपनी वाईज किंवा आपल्या KVK जे आहे ममुराबादला, जे आपले लॅब आहे, तिथे देखील तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे 150 रुपये किलो पासून ते 250-300 रुपये किलोच्या वर नाही. आणि 25 ग्राम जर 1 किलोला लागत असेल तर गणिताचे शिक्षक किती आहेत की 1 किलोला म्हणजे किती, 1 किलो मध्ये किती किलो बियाणं होऊ शकतं? मग साधारण 40 किलो बियाणं होईल का? 40 किलो बियाण्याचा खर्च 150 ते 200 रुपये, म्हणजे किती रुपये किलो झाला? किती रुपये किलो? 200 रुपये 40 किलो म्हणजे 5 रुपये किलोचा खर्च आहे. किती? 5 रुपये किलो मध्ये माझा प्री इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ थांबतोय आणि माझ्या त्या कांद्याच्या रोपात शिरणारी बुरशी थांबते. पण कधी? इथे सगळ्यात जास्त ज्याची उंची, त्याची तब्येत कशी असणार आहे? बारीक असणार आहे, बरोबर. आणि जेव्हा याची उंची वाढते तेव्हा त्याला सपोर्ट जो आहे तो तेवढा राहत नाही, म्हणून ते काय होतं? रिंग होतो, गोल गोल फिरायला लागतं. वय कमी आणि उंची जास्त असं जे एखाद्या माणसाकडे बघितल्यावर जसं आपल्याला दिसतं तसं त्या कोलेटोट्रिकम मध्ये त्या रोपाकडे बघितल्यावर आपल्याला दिसतं. बरोबर सांगतोय? त्याच्या वयापेक्षा त्याची उंची काय झालेली असते? जास्त झालेली असते. म्हणून त्यावेळेस तुम्हाला पोटॅश आणि कॅल्शियम, पोटॅश आणि कॅल्शियम या 2 गोष्टी आवर्जून बुरशीनाशकासोबत किंवा सांगितलं होतं. पण दमटपणा, 2 पावसातला गॅप जास्त, आणि रात्री वाढणारी थंडी, म्हणजे पावसाचा गॅप 8 दिवसाच्या वर झाला, डोक्याला घाम यायला लागला आणि रात्री जर थंडी असली तर समजून जायचं आपल्या शेतात थ्रिप्सचा प्रादुर्भाव येणार आहे, आपण त्याचं नियंत्रण करावं लागेल. थ्रिप्समुळं बऱ्याच रोगांना कांद्याचं पीक बळी पडतं. कारण थ्रिप्स काय करतो? कांद्याच्या पातीला साठतो, खरडतो, आणि जिथं इजा होते तिथून फंगल इन्फेक्शन चालू होतं. जिथे इजा होते
एक आयरिश येलो स्पॉट नावाचा रोग येतो, जो फक्त थ्रिप्सच्या इन्फेक्शनमुळे येतो. बीजोत्पादनाचा जो कांदा असतो ना, ढोके, आपल्या भाषेमध्ये डोकं ना, आपण डोके कांदे, हा, त्याच्यावरती तुम्हाला पिवळे पिवळे पातीवर असे मोठमोठे पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात बघा. तर तो आयरिश येलो स्पॉट नावाचा रोग फक्त थ्रिप्सच्या इन्फेक्शनमुळे येतो. लक्षात आलं? कांद्यामध्ये जांभळा करपा एक येतो. येतो का? काय लक्षण असतात? झाडाचा जो शेंडा असतो कांद्याच्या पातीचा, तिथून 4 इंचाच्या खाली, किती, इतक्या भागात शाईमध्ये अंगठा बुडवला. आपण काय केलं? शाईत अंगठा बुडवला आणि त्या कांद्याच्या पातीवर जर असा ठेवला 4 इंच खाली, असा इथे जसा आकार खड्डा किंवा रेषा रेषा तुम्हाला दिसतात तेवढ्या आकाराच्या, तसाच जांभळ्या काळ्या रंगाचा डाग तिथं पडलेला असतो. असतो का? शाईत अंगठा बुडवल्यावर टेकल्यावर तो डाग रेषा रेषा दिसतील का नाही? तशा रेषा रेषा तिथे दिसतात. 28 ते 32 अंश सेल्सिअसच्या ह्याच्यात तो वाढतो. म्हणजे जेव्हा जेव्हा दवबिंदू पडलेले असतात त्याच्यानंतर हा रोग वाढण्याची शक्यता जास्त असते. अचानक कांदा वरती वरती जाणारा कांदा खाली खाली यायला लागतो. वरती जाणारा कांदा खाली खाली जायला लागतो, तर तो पर्पल ब्लॉच नावाचा रोग आहे. बैलगाडीचं चाक असतं ना, जे असं गोल गोल फिरतं, तिथे आपण काळसर हे टाकलं, वंगण टाकतो का आपण, तसा भाग जर दिसायला लागला तिथं खड्डा, असा कॉन्क्रीट स्पॉट, तर तो या जांभळ्या करप्याचा म्हणजे पर्पल ब्लॉकचा असतो. कांद्यावर डावणीचे स्पॉट पण येतात. डावणी येतो का कांद्यावर? येतो. ज्या दिवशी सकाळी 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत गडद अंधार असेल, काय सांगितलं? सकाळी 3 ते 6, 5 गडद अंधार असेल, 10 वाजेपर्यंत जर सूर्याचं दर्शन झालं नाही सलग 2 दिवस, आणि बांधावरनं चालताना जर चप्पल ओली झाली, तर समजायचं 4 दिवसानंतर आपल्या शेतात डावणी येणार आहे. क्लिअर कट लक्षात ठेवायचं. कारण डावणीचे बीजाणू रुजण्यासाठी अंधारी रात्र लागते, आणि डावणीचे बीजाणू सकाळी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान रुजतात. सायन्स असं सांगतं की डावणीचे बीजाणू जर प्रयोगशाळेत रुजवायचे असतील, कमतरतेमुळे ते होत आहे. तर हे तुम्हाला मला समजून घेणं फार गरजेचं आहे. कांद्याच्या पातीवर जर कांद्याची पात अशी गोल गोल फिरायला लागली, तर ती झिंकची पण डिफिशियन्सी असते. दुसरं, कांद्याची जी पात आहे, समजा ही पात आहे आणि ह्या कांद्याच्या पातीवर खड्डे जर असे पडले एका रेषेत खाली, पडतात का? एखादा कच्चा अर्धवट पिकलेला आंबा असतो, त्याच्यावर दाबल्यानंतर जसं दिसतं, तसं जर कांद्याच्या पातीवर दिसलं, तर ती झिंक या अन्नद्रव्याची कमतरता असते. त्याला काय द्यावं लागेल? झिंक द्यावा लागेल. हे जर तुम्हाला समजलं तर आपल्याला थोडं कांद्या पिकातल्या बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित समजू शकतात. लक्षात आलं? तर कांद्यामध्ये, म्हणून जेव्हा तुम्ही कांदा लावलेला आहे, तर कांदा लागवडीच्या वयाच्या 15 दिवसापासून कांदा काढणीपर्यंत जितक्या अमावस्यामध्ये येतात, त्या अमावस्येच्या 3ऱ्या दिवशी डावणीचं औषध फवारून घ्यायचं कांद्यात. काय सांगितलं? कारण अमावस्येला डावणीचे बीजाणू रुजतात, कारण अंधार असतो. दर अमावस्येला वातावरण बदलतं. इथे बसलेल्या जाणकार काकांना जर विचारलं आपण की काका 15 दिवस झाले आडावत गावात पाऊस नाही पडला हो, कधी पडेल? तर काय सांगतात? गेलेला पाऊस परत कधी येतो? अमावस्या. आणि पाऊस पडण्याच्या आधी वातावरण कसं तयार होतं? तुम्ही शेतात काम करताय, पाऊस येईल असं कधी का वाटतं? पूर्ण शर्ट बनेन ओला होतो आपला. म्हणजे वातावरणात काय वाढलं? दमटपणा वाढली, आर्द्रता वाढली. आणि आर्द्रता, दमटपणा, ढगाळ वातावरण जेव्हा असतं, तेव्हा डावणीचे बीजाणू रुजायला मदत होते. म्हणून ठोकताळा पक्का लक्षात ठेवायचं. आळीचं औषध आणि डावणीचं औषध अमावस्येच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवशी मारूनच घ्यायचं. ज्या पिकावर आळ्या येतात, डावणी येतो. लक्षात आलं? डावणी ते 5 गडद अंधार, 10 वाजेपर्यंत सूर्याचं दर्शन नाही, आणि बनेन चप्पल जर ओली झाली बांधावर, तर समजायचं माझ्या शेतात डावणी येणार आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर कांद्या पिकामध्ये स्टेम फायलियम ब्लाइट नावाचा रोग येतोय. स्टेम फायलियम ब्लाइट, पिवळ्या रंगाचे मोठमोठे चट्टे असतात, एकदम सलग वरून खाली डायरेक्ट पिवळ्या रंगाचा, याच्यापेक्षा मोठमोठे चट्टे येतात. हा रोग नेहमी हिवाळ्यात येतो. जेव्हा तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली जातं, तेव्हा ही समस्या स्टेम फायलियम ब्लाइटची तुमच्या कांद्यामध्ये दिसते. रोगांच्या बाबतीत आपण फार डिटेल जाणार नाही, कारण आपला आज कांद्या रोपवाटिकेचा विषय होता. परंतु तुम्हाला एक थोडीशी इन्फॉर्मेशन असावी, हा त्याच्यामधला उद्देश होता. लक्षात आलं? तर कांद्या पिकातले आपण रोग बघितले. हुमणीच्या बाबतीत एक 5 मिनिटं बोलतो. हुमणीचा त्रास आहे का? आहे का? हा.
तिचा येण्याचा वेळ अजून बाकी आहे, दिसेल ते आता आपल्याला. बरं, हुमणी मागच्या वर्षी कोणाकोणाला त्रास दिला होता हुमणीचा? त्याच्या मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी. बरं, हुमणीमुळे कांद्याचं नुकसान होतं का नाही? होतं का? होतं. बरं, जेव्हा नुकसान होतं तेव्हा काहीही सोडलं, काहीही उपयोग होतो का? महागडं 100 ग्रामचं पाऊच 1500चं, हे इतक्याचं ते तितक्याचं, होतं का उपयोग? उलट केमिकल सोडून सोडून आपल्या जमिनीचा खराब आपण करतो. एक कायम लक्षात ठेवायचं, ज्या शेतात तुम्हाला कांदा लावायचा आहे त्या कांदा लावणाऱ्या शेतात जर त्या बांधावर लिंबाचं किंवा बाभळीचं झाड जर असेल तर तिथे हुमणीसाठी विशेष काळजी घ्यायची. इथं बसलेले जेवढे लोक आहेत यांच्या शेतामध्ये ज्यांच्या बांधावर लिंबाचं किंवा बाभळीचं झाड आहे आणि त्यांच्या शेताच्या बांधावर नदी नाला गोडा आहे अशा शेतकऱ्यांच्या शेतात हुमणीचा अटॅक जास्त असतो. बरोबर सांगितलं? आता याचं शास्त्रीय कारण समजून घ्या काय असतं. हुमणी जी आहे ती तुम्हाला आणि मला सप्टेंबर महिन्यात दिसते, बरोबर? ऑगस्ट एंड, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात, तेव्हा तिचा आकार केवढा असतो? जाड असा, सी आकारामध्ये असते एवढी, बरोबर? पण तेव्हा ती हुमणी 2.5-3 महिन्याची असते. तिचा तुमच्या शेतातला प्रकोप हा पहिला वाळवाचा पाऊस ज्या दिवशी पडतो, वाळवाचा पाऊस म्हणजे कोणता पाऊस? जो जूनचा मृग नक्षत्राचा पाऊस नाहीये, परंतु मे महिन्याच्या शेवटी किंवा मान्सून सुरू होण्याच्या आधीचा जो पाऊस पडतो त्याला वाळवाचा पाऊस म्हणतात, बरोबर? हा पाऊस जर 40 मिलीमीटर पेक्षा जास्त ज्या ज्या शेतात पडला, किती? 40 मिलीमीटर, म्हणजे जमिनीत ओल बऱ्यापैकी गेली आणि तुमच्या बांधावर जर लिंबाचे आणि बाभळीचे झाड असतील तर तुमच्या शेतात हुमणीचा प्रादुर्भाव येणार, हे कायम लक्षात ठेवा. हुमणीचा जो भुंगा असतो ना तो जमिनीत असतो, बरोबर? 40 मिलीमीटर पाऊस पडला, त्याला ओलावा मिळाला की ते भुंगे तो पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजेपासून तर 8:30च्या दरम्यान जमिनीतून तुमच्या 15, 20, 25 फुटाच्या लिंबाच्या आणि बाभळीच्या झाडावर जाऊन बसतात. किती? खालून तुमच्या जमिनीत असलेला भुंगा कुठे गेला? लिंबाच्या आणि बाभळीच्या. तुम्हाला बघा, पहिला वाळवाचा पाऊस पडून गेल्यानंतर 15 दिवसांनी काही लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडाचे पानं खाल्लेले दिसतात बघा, दिसतात का? ते त्या हुमणीच्या नर आणि मादी भुंग्याने केलेले असते. पहिले त्या ठिकाणी नर पोचतो, मादी पोचते, मग नर पोचतो, त्याच ठिकाणी त्यांचं मीटिंग होतं. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा त्या हुमणीच्या मादीची गर्भधारणा अवस्था असेल किंवा जे असेल तेव्हा भूक ही जास्त असते, म्हणून ते त्या ठिकाणी पाला तो खाल्लेला तुम्हाला दिसतो. त्याच्यानंतर जेव्हा मादी भुंगा खाली येतो तेव्हा तुम्ही हुमणी असं बघितलंय का? एक लाईन आहे तुमच्या कांद्याची, पहिल्या रोपापासून एका लाईन मध्ये सगळे रोप फक्त एकाच लाईन मध्ये बसलेत, असं असतं का? असतं का असं? कुठं कुठं असतं? 3-3, 2-2 असतं. हा बघा काय सांगितलं, इथे तिथे तिथे. तो हुमणीचा जो मादी पतंग आहे ना तो अंडी देताना अशा उड्या मारतो. एका ठिकाणी अंडी टाकली की परत उडी मारून दुसऱ्या ठिकाणी अंडी टाकतो, म्हणून हुमणीचे बाधित झाड सलग 2-3च असतात, पूर्ण लाईन लांबलेली नसते. लक्षात आलं? मग तिथे अंडी पडतात. साधारण अंडी जून महिन्यामध्ये याची प्रक्रिया चालू होते. जून महिन्यात, जुलै महिन्यामध्ये 4 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान हुमणी ही तांदळाच्या दाण्याच्या आकारा एवढी असते जमिनीत, सॉइल सरफेसच्या वरती. आणि ती जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब असेल, जमीन माती असेल, ती खाऊन ती तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटकावरती जिवंत राहते. आणि जशी जशी मोठी होते, खाते, मोठी होते, आणि मग तुमचा कंद जेव्हा तिला मिळतो तिथं खायला, कारण तुम्ही कांदा ऑगस्ट मध्ये लावता, सप्टेंबर मध्ये त्या कांद्याला असा कंद तयार होतो. आणि ज्या दिवशी पावसाचा गॅप पडून तुम्हाला गरमाट व्हायला लागते तेव्हा तुम्हाला हुमणीचा प्रादुर्भाव दिसतो, कारण सॉइल टेम्परेचर वाढलं की ती जमिनीतून काय करते? वरती येते आणि मग जो कंद आहे त्याला पकडते. तुम्हाला जर हुमणीचं बाधित कसं झालंय ते जर समजून घ्यायचं असेल तर तुमचा जो कंद असतो ना खाली कांद्याचा, त्याला पंजा मारल्यासारखं अस्तव्यस्त खाल्लेलं असतं. असं म्हणजे एखाद्या कांद्याच्या कोवळ्या रोपाला आपण जर असा ओढला तिथे तुम्हाला असे वर खडे पडल्यासारखे किंवा त्याला बोचकल्यासारखे असं दिसेल.
तर ते हुमणीने केलेलं असतं, बरोबर. पण जर याच्यात खोडकिडा असेल तर नुसतं पोगा वरती निघून येतो, जे मक्यात आणि ज्वारीत आपण बघितलंय. पण हुमणी असेल तर काय होतं, त्याला अस्तव्यस्त कुरतडलेलं असतं खाली. आणि हुमणी मग नंतर खाली ते खूप 7-8-9 इंचाच्या खाली जाते. आणि आपण मग काय करतो, वरून केमिकल. आता सर, जमिनीच्या खाली असलेल्या वस्तूला तुम्ही केमिकल टाकताय, तिच्या अंगावर किंवा तिच्या खाण्यात जोपर्यंत ते केमिकल येणार नाही तोपर्यंत ती मरेल का? मरेल. आणि मग तुम्ही तो खर्च करता. तर ज्यांना ज्यांना भविष्यात आता कांदा लावायचा आहे, पुढं हुमणीचा त्रास असेल, बाबळीचे लिंबाचे झाड असतील, तर पहिला पाऊस पडला की रॉकेल मिश्रित पाणी त्या बाबळीच्या झाडाखाली ठेवायचं. तिथे लाईट लावायचे, मोठे लाईट ट्रॅप किंवा जे लाईट असतो ना, फोकस, तो लावायचा. पूर्ण ते भुंगे जमा करायचे आणि ते त्या रॉकेलच्या पाण्यामध्ये टाकायचे. तरच तुम्ही बघा तुमच्या शेतात असं तपकिरी रंगाचे एवढे एवढे भुंगे तिथे असे कीटक पडलेले दिसतात पावसाळ्यामध्ये.